हॅलो. हा बोला ना. जय भीम, बोला ना. जय शिवराय, जय लवजी, जय भीम. मला एवढंच बोलायचं आहे, तुम्ही जर छत्रपतीच्या स्वराज्यात तुम्ही जन्म घेतला आहे तर त्या स्वराज्याचं पालन करा. आणि हिंदवी स्वराज्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, त्यामुळं हिंदुत्व नाकारू नका. कारण की हिंदुत्व आहे ना, हे नसा नसा दे प्रत्येकाच्या. अहो, हिंदुत्व माझ्या बाबासाहेबांनी नाकारलं साहेब. अहो, फक्त मला तुम्हाला काय बोलायचं राजू थाटे साहेब, मला हा. सांगा. बाबासाहेब माझा बाप आहे, तुमचा आहे, बरोबर ना? हा. हा. यांच्या पहिले जन्माला आले महात्मा ज्योतिबा फुले, ते शिक्षणाचे जनक आहेत, बरोबर ना? हा. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे ज्यांनी दानपट्ट्याचं प्रशिक्षण दिलं आणि कौशल्याचं प्रशिक्षण दिलं, ते महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु हे मान्य केलं पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर ते लहुजी तुम्ही वस्ताद. मान्य करा ना, मी कुठं नाही बोलतो. मला सांगा ना, तुम्ही जर मातंग समाजाच्या महापुरुषाचा सरळ सरळ अपमान करतात, हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आपणच का कसं तुम्हाला? काय? मला बाबासाहेबांनी पण नाही सांगितलं की लहुजी साळवे महापुरुष आहेत म्हणून, मातंग समाजाचे किंवा आमचे. अहो, तुम्हाला सांगायला तुम्ही कोण आहे? पंतप्रधान आहे का? अहो, कोणी पंतप्रधान आहे म्हणजे? म्हणजे काय बाबासाहेबांनी तुम्ही जसं आम्हाला मुख्यमंत्री सांगितलं आहे? तुम्ही काय ज्योतिराव एकटे फुले. जन्माला आलेले आहे का बौद्ध बाबासाहेबांनी समाजात? बाबासाहेबांनी सांगितलं फुले, कबीर, बुद्ध हे ऐका माझे ना, गुरु आहेत, तर आम्ही तेच मानणार ना. तुम्ही प्रभू श्रीरामचंद्राच्या ह्या भारत देशात जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहात. ते प्रभू श्रीरामचंद्राचं मी झाटा पण मानत नाही. तुम्ही फुकट माझ्या डोक्याची आई झवायचं काम करू नका. मी ते प्रभू रामचंद्र बिंद्रला मानत नाही. ठीक मला आहे. सांगा. रेकॉर्डिंग करायचं करा बिंदास. तुम्ही काय मला कुठे हिंदू बिंदू हिंदूचं काय घेणं पडलं हो आम्हाला? आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं मला की बाबा आम्ही हिंदू म्हणून जन्म हिंदू म्हणून मरणार नाही, तर काय हिंदूचं पडलं मला? आणि सांगा हे ना. आहे ना, मी त्या रामाला भीमाला ना नेहमी कोलत राहतो, समजलं? बरं बरं, ठीक आहे. हा. पण आणि प्रभू आणि श्रीरामचंद्र हे तुम्ही आहे ना मातंग तुमचे समाजाचं ते आज प्रभू दैवत आहे, ऐका प्रभू ना. तो तुमचा प्रभू असेल, मला श्रीरामचंद्र घेणं नाही. आमचं आजही दैवत आहे, उद्या येईन आमच्या हा. मरेपर्यंत राहणार. आणि हा, मला ठीक आहे. सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा लढा लढले का नाही? मग तुम्हाला माहित आहे ना लढले का लढले हे माहित नाही? का लढले? की आपल्या काय? त्यावेळेच्या लोकांना मंदिरात जाण्याची अनुमती नव्हती, बरोबर ना? काय? आपल्याला मंदिरात जाण्याची अनुमती नव्हती. मग बाबासाहेब ते दर्शन घेण्यासाठी सत्याग्रह नाही केला? हा, मग केलं ना. मी आपल्या तेच म्हणतोय, मग समाजाला बाबासाहेबांनी. तुमच्यासारख्या हिंदू लोकांना जाणीव करून देण्यासाठी की तुम्ही स्वतःला हिंदू समजता, पण हे लोक आपल्याला त्याच्या देवाळात पण येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं. बरोबर ना? समजलं? मग आता तुम्ही एवढं हिंदूच्या विरोधात बोलतात, तर मला एवढं तुम्हाला बोलणारच ना, माझा बोलायचंय. बापच बोलला ना. माझ्या बावीस बावीस प्रतिज्ञा बघा आमच्या. नाही नाही, ऐका ना. मग 22 प्रतिज्ञेचं पालन करताना कोण दिसतंय तर तुम्हाला महाराष्ट्रात? काय बोलताय? महाराष्ट्रात 22 प्रतिज्ञेचं पालन करताना कोणता महार दिसतोय मला सांगा. अहो, तुम्ही आता तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हिंदुत्व घुसलेलं तुम्हाला कोण दिसणार आहे हो? मला सांगा. मग आता रिपब्लिकन पक्ष तुम्हाला सांगतो कुणाचं काम करतंय? शिवसेनेचं. रामदासजी मग काय आठवले झालं? साहेब कुणाचं काम पॉलिटिकल करताय? पार्टी आहेत. भाजपाचं. मग तिथं तुम्हाला चालतं प्रत्येक हिंदुत्व, आणि मग इथंच कोण मातंग कसं काय समाजाच्या हिंदुत्व विरोधात चालणार? बोलायला तुम्हाला फार अहो भूमिका आवडते. भाऊ, राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्ष संविधानानुसार चालतो. ते काय मग हिंदुत्वगिरी तर तिथं चालतो काय? तिथं शंकराचार्य एक बसतो का मुख्यमंत्री बसतो? पण एक बोलू का राजू धाटे साहेब, तुमच्यामुळे बोला. ना, तुमच्यामुळं आज बौद्ध जे बांधव आहेत ना, त्यांना हा. कुठेतरी चुकीच्या दृष्टिकोनातून पाहताय लोक, की बाबा अहो, हिंदूंना आम्हाला तुम्हाला, ऐका ना. जन्मापासूनच बघता चुकीच्या दृष्टीनं. नाही नाही, हिंदूंना तुम्हाला आम्ही लोक नाव ठेवायची काही सत्य गरज नाही. बोलतो. आम्ही सत्य बोलतो. आम्ही कोणाची हुजरेगिरी करत नाही. आम्ही हिंदुत्व मानत नाही, म्हणून लोक आम्हाला हेच करतात ना. म्हणून आम्हाला कोण वोट पण देत नाही. नाही नाही, ऐका ना. तुम्ही मला काय बोलायचं, हिंदुत्वाच्या विरोधात बोलूच नका ना राजू काय ठाटे नाही साहेब. बोलणार? तुमचं अरे आमचा बाप बोलून गेला तर आम्ही ऐका बोलणारच ना, ना. मांग महार एकत्र आहे का नाही? अरे मांग जर हिंदुत्ववादी असेल तर आम्हाला अशा मागायची गरज नाही. आणि महाराची, हिंदुत्वादी महाराष्ट्राची महाराची. गरज नाही. मग जे महार तुमचे आज पोत्राचे आधारित मग आराधी त्यांची जोगती गरज त्यांचे, नाही आम्हाला. बरोबर ना? हा. त्यांची गरज नाही. मला एवढंच बोलायचं, तुम्हाला जाऊ द्या. पण एक बोलू का, तुम्ही हिंदुत्व विरोधी माणसं आहात हे कळालं. याच्यानंतर आमचा तुमचा संवाद नसणार. आणि फक्त एवढं तुम्हाला सांगतो की अहो, लहुजी वस्ताद ठीक आहे ना. साळवे हा आमचा ठीक बाप आहे. आहे. मला काय मला परमपूज्य मला बघा, बोधिसत्व तुम्ही डॉक्टर माझ्याशी बाबासाहेब आमचा व्यवस्थित बाप आहे. बोलताय, म्हणून मी तुमच्याशी विषय. व्यवस्थित बोलतोय. हा, फक्त आणि आता तुम्ही तुमच्या साऱ्या प्रश्नाची मी उत्तर दिलेली आहेत. मी माझ्या विचारावर ठाम आहे. मी हिंदुत्ववादी मांगांना मानत नाही. जो आंबेडकरवादी मांग असेल तो तरी ठीक आहे, त्यांच्याशी बोलू शकतो. बाकी माझं विचारधारा ती कायम हीच राहणार आहे. मला ठीक आहे. तेच, ऐका ना. माझं भांडण तुमच्या सोबत किंवा माझं वैचारिक विषय तुमच्या सोबत यायचे. बाकीच्या 57 जातीला तुम्ही काय उखडलं? बाकीच्या 57 अहो, जातीचं आम्ही कोणत्या कोणाचं जातीला कशाला उखडून? उखाडणार?
ते उखडायची मग? कामं तुमची आहे, आम्ही कशाला नाही. उखडत बसणार? बाकीच्या 57 जाती मग काय गरज पडली तुम्हाला आम्हाला? कोलत्या ना, तुमच्या त्या सारख्या 57 लोकांना जातीपैकी कोलत्या ना. कोणी केले का बाबासाहेबाचा अपमान? तुम्ही लोकांनी अपमान केला म्हणून तुम्हाला आम्ही नाही बोलावं लागलं ना. केला. बाबासाहेब आमचा आजही बाप आहे, उदय आहे आणि अहो, मरेपर्यंत राहणार. अहो तुम्ही पण एक बोलू मला का एक दादा, सांगा, ऐका ना. तुम्हाला आरक्षण कुठल्या देवी देवताने दिले का हिंदूंच्या? ऐका ना आरक्षण आरक्षणाचा कुठलं आहे? विषय ऐका देवी ना. देवतांनी आरक्षण दिलं काय? आम्ही आमचं संविधानिक पद्धतीने मागतोय. आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मागत आहे. तू दिलं कोणी तुम्हाला? ऐक दिलं ना, कोणी? तुमचे दिलं आरक्षण कोणी? देण्याची लायकी आहे का? काय? तुम्ही आरक्षण देऊ शकता का मागायला? नाही मग तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं का ते कुठल्या देव रामाने कृष्णाने दिलं? आम्हाला बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेबांनीच हो, मान्य आम्हाला करा सांगितलं ना. की स्वतःचं आरक्षण हे भांडून मागा. बाबासाहेबांकडूनच शिकलो आम्ही की भांडून हो, आपला हो. हक्क मागायचा असतो. हो म्हणून त्यांचा अपमान करायचा, त्यांच्या आम्ही विरोधामध्ये त्यांचा पोस्टर अपमान नाही केला. हे बनवायचे. तुमच्यासारखे लोक सांगतायत की जाऊ ज्या द्या हो. लोकांना, काही लोकांना जाऊ द्या, म्हणजे दारू तुमचं पिले का तुम्ही? हा? दारू पिलात? आता मला नाही माहित मी दारू पिलो तुमच्या का तुम्ही आवाजावरून पितात, दारू कारण की पिल्याचं तुमच्या वाटतं. प्रत्येक गोष्टीत जाऊ आहे द्या, ना. आपण सकाळी दारू उतरली की बोलूया. ऐका ना, तुमच्यासारखा दारू पिणार असतो ठीक तर आहे. तुम्हाला एवढे वैचारिक विषय बोललोच नाही नसतो नाही, मी. तुमच्या बोलण्यावरून थोडं तुमचं ऐका ना, तुमचं आपण जेव्हा तुम्ही लाईव्ह येतो दारू आता उतरल्यावर व्हिडिओ मध्ये सकाळी तोंड बोलू. सुजलेलं असतं.